चला, जय हिंद सर्वांना। आपला टास्क क्रमांक 20 चालू आहे। काही दिवस जरा आजारी होतो म्हणून जरा आपले टास्क थांबले होते, पण आता थांबणार नाहीत, काळजी करू नका। बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना टास्क पहिल्यापासून बघायचे त्यांनी कमेंट मध्ये जायचं, कमेंट पिन केलेले आहे त्या लिंकवर क्लिक करायचं, तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसून जातील। अभ्यास करा, सरावात राहा, कारण या क्षेत्रामध्ये सरावाशिवाय पर्याय नाही। चला तर सुरुवात करूया। बरोबर, गणित बघा, तीन संख्यांची सरासरी 48 आहे, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, तर तिसरी संख्या कोणती? या ठिकाणी सावध राहायचं, कारण गणित हा सगळा शब्दांचा खेळ असतो। शब्दाचा खेळ ज्याला समजला त्याला गणित समजलं। बरोबर, आता इथं नेहमी दुसरी संख्या तुम्हाला x मानायची आहे, ही गोष्ट डोक्यात घाला आणि डोक्यात ठेवा। बरोबर, मग तुम्हाला पहिली संख्या काढता येईल, मग तुम्हाला तिसरी संख्या काढता येईल। बरोबर, पहिली संख्या काय हो? दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी, म्हणजे ही झाली x वजा 8, ही मोठी आहे म्हणून ह्याच्यातून वजा 8 केलं। बरोबर, व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान, कुठली? दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान, याचा अर्थ हिच्यापेक्षा ही मोठी कशी आहे? 14 ने, म्हणून x अधिक 14। ही झालं तुमच्या तीन संख्या। आता सरासरी म्हणजे काय? त्या तीन संख्यांची बेरीज भागाकारामध्ये 3, बरोबर, जी काय असेल ती सरासरी। मग तयार काय झालं? x पहिली दुसरी संख्या अधिक x वजा 8 अधिक x अधिक 14 बरोबर 48, छेदात संधुल्या किती? 3, बरोबर x x x म्हणजेच 3x वजा 8 अधिक 14, बरोबर काय संधी? 14 छेदस्थानी 3 बरोबर 48। आता हे तीन भागाकारामध्ये इकडे गेले की काय होईल? संधुल्या गुणाकार होईल, हे वजा इकडे गेले की अधिक होईल, हे अधिक इकडे गेले की वजा होईल। बरोबर, मग आता पुढे काय तयार होईल? 3x बरोबर 48 त्रिक 144, 144 अधिक 8 वजा 14, वजा 14, बरोबर। आता काय राहिलं बघा, 3x बरोबर, हे जर तुम्ही सोडवलं 144 अधिक 8 वजा 14, अगोदर बेरीज असते, 144 मध्ये तुम्ही 8 घातलं, किती तयार झालं? 152। 152 मधून तुम्ही ज्यावेळेस 14 वजा करता त्यावेळेस किती राहतं रे? 138। 138 x बरोबर 138 छेदस्थानी 3, 3 चौक 12, शिल्लक राहिले 3 सख 18, x ची किंमत संधुल्या काय आली? 46। आता किमती फक्त तुला ठेवायच्या, तुला विचारले तिसरी संख्या म्हणजे x अधिक 14 म्हणजेच 46 अधिक 14, 6 4 10, 0 0 हातच्या 1, 6 ला 6, 60 तिसरी संख्या आली तुझी 60। तू दुसरी पहिली ह्या सगळ्या संख्या काढ, त्यांची बेरीज 144 यायला हवी, आली की तुझं उत्तर बरोबर आहे, लक्षात ठेव। माइंड जागेवर ठेवायचं, इथं काही सध्या गडबड करायची नाही, हे अगदी सोपं। ह्याचा सराव केला की तुम्हाला हे जमणार आहे। पुढचं गणित बघा, बघा 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे, 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतल्यास सरासरी 23 रुपये होते, तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? बरोबर, 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे संधुल्या? 25, याचा अर्थ त्याची टोटल किंमत झाली 225, बरोबर, त्याची एकूण किंमत झाली 225। आता पुढचं 10 पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत होते 23, 23 10 230, तुला फक्त ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे, ती किती आली? 5, म्हणजे 10व्या पुस्तकाची किंमत असणार आहे ओनली 5 रुपये। एवढं सोपं आहे, एवढं साधं आहे, याच्यामध्ये अवघड काही सुद्धा नाही। अवघड कोणाला वाटतं? ज्याचा सराव नसतो, जो नेहमी सरावात नसतो त्याला गणित अवघड जातं, त्याला बुद्धिमत्ता अवघड जाते, ही गोष्ट डोक्यात घ्या। ज्याचा सराव असतो, जो नेहमी सरावात असतो, त्याला काही सुद्धा अवघड वाटत नाही। बरोबर, बरोबर, पुढचं गणित बघा, एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे व शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकाचे वय किती? अगदी साधा, ज्या वेळेस सरासरी 1 ने वाढ होते, बघा 17 होती
18 झाली त्यावेळेस काय करायचं, ही वाढलेली सरासरी 1 अधिक एकूण मुले अधिक जुनी सरासरी यांची बेरीज केली की तुमचं उत्तर निघून जातं. 17 आणि 1 18, 18 अधिक 39 किती 57, पर्याय क्रमांक 3 झालं तुमचं उत्तर. नाहीतर तुम्हाला जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर घ्या, एकूण विद्यार्थी गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक नवीन सरासरी, बरोबर, अधिक नवीन सरासरी, बरोबर. एकूण विद्यार्थी किती रे 39, गुणाकारामध्ये सरासरी कितीने वाढली 1 ने, अधिक नवीन सरासरी म्हणजे काय 18, हे केलं की तुमचं उत्तर 57 येणार, बरोबर. 57 एकूण विद्यार्थी गुणाकारामध्ये वाढलेली सरासरी अधिक नवीन सरासरी. आता याच्यामध्ये फरक तुम्हाला वजनात पण येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, एका नावेत बसणाऱ्या 31 मुलांचे सरासरी वजन 20 kg आहे. नवीन माणूस त्यात बसला व त्याचे वजन मिळवल्यास सरासरी 21 kg होते, तर नवीन माणसाचे वजन किती, उत्तर मला तुम्ही कमेंट करायचे. उत्तर काय करायचंय मला कमेंट करायचं आहे. तुम्ही कमेंट केलं की मला समजतंय की तुम्ही माझ्यासोबत चलत आहात. पुढे बघा, ताशी 90 किमी वेगाने एक गाडी एका गावावरून 180 किमी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किमी वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग काय. असा प्रश्न आला की सरासरी वेगाचं सूत्र काय, सरासरी वेग बरोबर 2 गुणाकारामध्ये जाताना कशी गेली रे 90 किमी, गुणाकारामध्ये येताना 60 किमी, छेदात जाताना अधिक येताना 60 अधिक 90 किती रे संदीप 150, जाताना अधिक येताना छेदात टाकायचं 7 अधिक 90 किती 150, शून्याला शून्य कॅन्सल, 15 सख्ख 90, 6 36 दोन्ही 72 किलोमीटर पर ताशी हा झाला मित्रांनो तिचा सरासरी वेग, पर्याय क्रमांक 3. बरोबर. सूत्र काय टाकायचं, जाताना आणि येताना दिला असं तर 180 हे तुम्हाला उभं दिलंय. जर त्यांनी जाताना येताना जरी वेळ दिला असता तर तुमचं उत्तर 72च आलं असतं. 180 काय असं काय एवढं नाही लक्षात ठेवा. पुढे बघा, एक क्रिकेटर खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते, तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या होत्या. बरोबर. पहिली सरासरी किती होती 100 अधिक 11व्या सामना खेळावर सरासरी किती निवडली 5 ने, 11 5 55, हा झालं तुमचं फुल अँड फायनल उत्तर. 155 धावा त्याने केल्या 11व्या सामन्यात. जर तुम्हाला हे जमत नसेल तर साधं सांगतो, 10 सामनं गुणाकारामध्ये सरासरी 100 म्हणजे त्याच्या 10 सामन्यातल्या धावा झाल्या 1000. ज्यावेळेस तो 11वा सामना केला त्यावेळेस सरासरी 5 ने वाढली, म्हणजे हे 5 अधिक 100 म्हणजे सरासरी झाली संदीप्या 105. मग 105 गुणाकारामध्ये 11, 11 5 55, 11 1 11, तुला ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे ती किती येते 155 धावा त्याने 11व्या सामन्यामध्ये केल्या. जर तुम्हाला हे जमलं, सरासरी वाढली 5 ने, 11 5 55 आणि पहिली सरासरी 100, 155 धावा झाल्या. नाहीतर हे आहेच जे तुम्हाला वाटतंय त्यानं सोडवा. पुढे बघा, 9 संख्यांची सरासरी 15 आहे, त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यातील 6वी संख्या कोणती. बरोबर. एकूण संख्या किती आहेत 9, गुणाकारामध्ये त्यांची सरासरी किती आहे 15 आहे. मग त्या सगळ्या संख्यांची बेरीज झाली 15 9 135, ही झाली एक स्टेप. आता पुढे काय म्हणते 5 संख्यांची सरासरी 12 आहे, 5 संख्यांची सरासरी 12, 12 पंचे 60, त्यांची बेरीज 60 आहे. पुढे काय म्हणते 3 संख्यांची सरासरी 20 आहे, 20 त्रिक 60, म्हणजे 5 आणि 3 किती संख्या झाल्या 8 झाल्या. ह्या दोघांची बेरीज किती झाली 120, म्हणजे त्या 8 संख्यांची बेरीज आहे 120. 9 संख्यांची बेरीज किती आहे 135. संदीप आणि संदूल या दोघांची वजाबाकी कर, 135 मधून 20 गेलं, संदीप राहिलं 15.
जे तुला विचारले 6वी संख्या कोणती, तर ती असणार आहे 15. साधं सोपं आहे, जागेवर करू शकता, ह्याच्यासाठी एवढं वापरायची पण गरज नाही. पण अशा प्रश्न सोडवल्यावर तुम्हाला मार्क मिळतो 1, आणि हा मार्क अत्यंत गरजेचा असतो, कारण ह्याच्यावरच पोराचं मेरिट फिरतं, हे डोक्यात ठेवायचं. ओके, पुढे बघा 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती. 25 ते 37 मधील समसंख्या. आता बघा काही पोरं गडबडीमध्ये इथं 24 पण घेतात, अजिबात घ्यायचं नाही, कारण 25च्या पुढचं बघा, 25च्या पुढची समसंख्या, 26च्या पुढची, 28च्या पुढची, 30च्या पुढची, 32च्या पुढची 34, 37 म्हणजे पुढची 36, ह्याच्या पुढे जायचं नाही. ह्यांची तुम्हाला काय विचारले, सरासरी विचारली. तुम्ही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या जरी केली, छेदात 2 टाकलं, तुमची सरासरी निघून जाईल. बघा 26 अधिक 36, 26 अधिक 36, 6 6 12, हातच्या 1, 62 छेदात 2, बेत्रिक 6, बेक बे, 31 झाली तुमची सरासरी. किंवा इकडं 3 संख्या, इकडं 3 संख्या, 30 आणि 32च्या मधली संख्या कोणती, 31, ही झाली तुमची सरासरी. किंवा ह्या सगळ्यांची बेरीज काढून जरी तुम्ही त्याला एकूण संख्याने भागलं तरी तुमची सरासरी येऊ शकते. बरोबर. बघा 40, 4 त्रिक 12, 160, 160 आणि वरचं 6 आणि 8, 14 आणि 2, 16 आणि 4, 26 म्हणजे 186, 186 छेदस्थानी 1 2 3 4 5 6, 6 सायंत्रिक 18, 6 1 6, 31 झाली तुमची सरासरी. 1 स्टेप, 2 स्टेप, 3 स्टेप मध्ये आपण सोडवले. बरोबर. पुढे बघा 5 विद्यार्थ्यांची गणितातील गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 पकडण्यात आले, तर खरी सरासरी किती. बरोबर. ज्यावेळेस मार्कशीट बनवायला चालू होतं त्यावेळेस काय झालं, गणितातील गुणांची सरासरी 50 आहे, नंतर असं लक्षात आलं की त्या विद्यार्थ्याला 48 ऐवजी 84 गुण पकडण्यात आले होते, म्हणजे गुणांची काय झाली, वाढ झाली आहे. मग तुम्ही काय करा, 84 वजा 48, 14 मधून 8 गेले 6, त्यानंतर 7 मधून 4 गेले 3, 36 मार्कांची काय झाली मित्रांनो, वाढ झाली आहे. मग 5 ची सरासरी किती, 50, टोटल 250 मार्कामध्ये 36 गुण जास्त झाले, वजा 36 किती राहिले, 214 बरं का, 214. मग ह्या 214 ला तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 5 ने भागायचे, 5 20, 5 दोन्ही 10, शिल्लक राहिलं 5, शून्याला 0, 85 40, 42.8, पर्याय क्रमांक झाला 1. बरोबर. टोटल त्यांच्या गुणामध्ये 36 मार्कांची वाढ झाली होती, म्हणजे 48 मार्क घ्यायचे तर त्यांनी 84 मार्क घेतले होते. एवढं साधं सोपं असतं, पण पोरं सरावा अभावी याचे पण मार्क घालवतात. बरोबर. पण तुम्हाला याचे मार्क पडले पाहिजेत, याचा सराव करा, ह्याची मार्क तुम्हाला मिळून जातील. पुढे बघा 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. काय म्हणते, 4 क्रमागत समसंख्या, सरासरी काय 35 आहे. मी तुम्हाला मागाशीच काय सांगितलं, सरासरी ही मधली संख्या असते. मग काय करायचं, हे झालं 35 सम म्हटले, मग 35च्या पुढची, 36च्या पुढची, 38 ह्या झाल्या 2, पाठीमागे या 35च्या पाठीमागची, 34च्या पाठीमागची 32. सर्वात लहान संख्या कोणती, ही झाली सर्वात लहान संख्या 32. सर्वात मोठी संख्या कुठली विचारली, तर ती झाली 38. सर्वात लहान मोठ्या संख्यांची बेरीज किती विचारलं तरी सांगा, सर्वात लहान मोठ्या संख्येची वजाबाकी विचारलं तरी सांगा. तुम्हाला प्रश्न कसाही येऊ शकतो, उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. बरोबर. अशाच टाईपचा प्रश्नाला असं धरून बसायचं नाही. बघा विराट कोहलीने 5 एकदिवसीय सामन्यामध्ये 24, 48, 0, 104, 14 अशा धावा केल्यात, तर त्याची सरासरी किती. आता सरासरी म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज छेदात एकूण संख्या एवढ्यांची बेरीज करा,
एकूण संख्या भागाकारामध्ये घ्या आणि मला उत्तर काय करा, कमेंट करा. कारण हे सगळ्यांना येतं, हे लक्षात ठेवा. हे येतंय, हे प्रत्येकाला येतंय, कारण प्रत्येकाला हे जमतंय. हे सोपं आहे. हे काय आहे, सोपं आहे. आणि अशा गणिताची उत्तरं तुम्हाला आली म्हणजे येत असतात बरेच जणांना. काही जण म्हणतील भरपूर सोपं आहे, काय हरकत नाही. मग कमेंट करायला काय हरकत आहे का? मग कमेंट करून द्यायची. आणि जो रेग्युलर टास्क बघतो, जो वेळेवर टास्क बघतो, वेळेवर म्हणजे कसं, आपल्याला कळलं की बाबा टास्क ह्या टायमिंगला पडलाय, तो बघून घ्यायचा. बघून घेत असताना जे गणित तुम्हाला येतंय त्याचं रिपिटेशन झालं तरी काही हरकत नाही. काय काय विद्यार्थ्यांचा काय गैरसमज असतो, अरे हे मला येतंय, हे कशाला बघायचंय. पण बाळ्या, भावड्या, संदीप, हेच तुझं मार्क घेऊन जातं, हेच तुला भरतीतनं बाहेर काढतं. त्यामुळे तुम्ही भरतीत राहण्यासाठी काय करायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे, अभ्यास तुमचा परिपूर्ण असायला पाहिजे. बरोबर. पुढे बघा, 4 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती? बरोबर. काय म्हणतोय, 4 संख्यांची सरासरी 30 आहे, 4 गुणाकारामध्ये 30 केलं की त्यांची बेरीज निघून जाईल. बेरीज किती आलं, 4 त्रिक 12, शून्याला 0, 120 आहे त्यांची बेरीज. मग ते काय म्हणतात, पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती? संदीप संदूर, तुला फक्त ह्याच्यातनं 85 वजा करायचंय, तुझं उत्तर निघून जाईल. बरोबर. आता जर ह्याच्यातून 15 आणि 20 35, तर जी काय चौथी संख्या विचारली आहे ती किती आहे, 35 आहे. थोडी यांची तुला वजाबाकी करायची. थोडं साधं सोपं असतं. बरोबर. पुढचं बघा, एकूण 2 अंकी मूळ संख्या किती? बरोबर. बघा, 25, 28, 21, 22. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, प्रश्न व्यवस्थित वाचला जात नाही. एकूण 2 अंकी मूळ संख्या असं किती विचारलं, एकूण 2 अंकी. पोरांना गडबडीत 25 लिहायची सवय, पण 25 कडे जायचं नाही, कारण ते काय म्हणतात, एकूण 2 अंकी. 2 अंकी, मग त्यात तुम्ही 2, 3, 5, 7 धरू शकत नाही. 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत संदीप? 25 वजा ह्या 4 केल्या, एकूण 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? 21 आहेत. पर्याय क्रमांक 3. बरोबर. किती आहेत? 21 आहेत. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, 50 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची सरासरी किती? बरोबर. आता इथं तुम्ही पहिल्या टाइप मध्ये सोडवायचं. 50 पर्यंत जात असताना पहिली समसंख्या 2 अधिक शेवटची समसंख्या किती? 50 छेदात 2 म्हणजे 52 अधिक 2 आपलं 52 अधिक आपलं 52 छेदात 2 बरोबर 26. हे झालं तुमचं उत्तर. एकूण समसंख्यांची सरासरी 26. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये जर तुम्ही काढायचं झालं तर 50 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? 50 पर्यंत एकूण संख्या आहेत 50, त्यातल्या निम सम आणि निम विषम, मग 25 असतील सम. 25 अधिक 1 बरोबर 26. हे एक झालं तुमचं उत्तर, हे एक झालं तुमचं उत्तर. 2 स्टेप मध्ये तुम्ही काढले की तुमचं उत्तर निघून जाईल. बरोबर. 50 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची सरासरी किती? काढत बसायचं नाही, सगळ्या संख्यांची बेरीज करत बसायचं नाही. डायरेक्ट पहिली संख्या अधिक शेवटची. पण पहिली संख्या कसली रे संदीप? पहिली समसंख्या. नाहीतर इथं तू 1 घेशील, तुझी दांडी उडल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. पुढचं बघा, 60 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची सरासरी किती विचारली? पहिलं काय विचारलं होतं? सम. आता विचारलं विषम. अगदी साधं सोपं. ह्याचं उत्तर जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढी त्याची सरासरी. बरोबर. पहिल्या स्टेप मध्ये जर तुम्ही काढायचं झालं तर पहिली विषम संख्या कोणती? 1 अधिक शेवटची विषम संख्या कोणती? 59 छेदात 2 60 छेदात 2 बरोबर 30. हे झालं तुमचं उत्तर. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये जेवढ्या विषम संख्या 60 पर्यंत एकूण संख्या 60, त्यापैकी निम्म्या सम आणि निम्म्या विषम. निम्म्या विषम म्हणल्यावर 30 विषम संख्या. हे झालं तुमचं फुल अँड फायनल उत्तर. अगदी सेकंदात उत्तर. ह्याला बेरीज करत बसायचं नाही, अख्खं जग आठवत बसायचं नाही. प्रश्न फक्त फोकस करायचा, सम आहे की विषम आहे. क्रमगतच आहेत. क्रमगत म्हणलं की साधं सोपं आहे. बरोबर. पुढचं बघा, 7 ला 36 तर 5 लाख. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं की बाबा हे काय असू शकतं, हे काय असू शकतं? 7 ला 36 म्हणजे 7च्या पाठीमागची संख्या 6, तिचा वर्ग 36, मग 5च्या पाठीमागची संख्या 4, 4चा वर्ग 16,
16 तर पर्याय दिसत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं, पर्याय चुकला असेल, अरे ते एक वाढला असेल, पण अजिबात तसं काय नाही. अगदी साधं सोपं आहे मित्रांनो. 7 या संख्येचा वर्ग किती? 49. ह्या 49 मध्ये असणारी संख्या 4 गुणाकारामध्ये 9, 9 चोक 36. एवढं साधं सिंपल आहे. त्याचप्रमाणे 5 करा. 5चा वर्ग किती रे संदीप? 25. ह्या 25 ची फोड 2 गुणाकारामध्ये 5, 5 2 10. हे झालं पर्याय क्रमांक 2 उत्तर. काही जण म्हणतील सर अशी गणित असतात का? यस असतात, परीक्षेमध्ये पडलेले. लय विद्यार्थ्यांचं चुकलं होतं, कुणाला काहीच कळलं गेलं तर कोण कोण काय काय जण तर बाहेर आले म्हणले आम्हाला ह्याचा मार्क मिळतो, हे गणितच चुकीचं आहे. चला 1 मार्क फिक्स झाला. कुणी 1 लिहिलं, कुणी 3, कुणी 4, काही लिहून आले माघारी. पण ज्यावेळेस बाहेर आल्यावर समजलं की बाबा हे असं आहे, त्यावेळेस त्यांचा विश्वास बसला, हे असंही असू शकतं. आपण काय करतो? सरळ मार्ग. सरळ मार्ग म्हणजे काय? वर्ग अधिक 1 ची सिरियल, वर्ग वजा 1 ची सिरियल, घन अधिक 1 ची सिरियल, घन वजा 1 ची सिरियल, क्रमगत विषम संख्यांचा फरक, क्रमगत समसंख्यांचा फरक, क्रमगत वर्गाचा फरक, ह्याच्यात आपण घटमाळतो आणि हे आपलं काय करते? आपला क्लीन बोल्ड करून जात आहे. पुढचं बघा. 21 ला 8 तर 32 ला काय? बरोबर. ह्या प्रश्नामध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना गोळ पडला, पण हे साधं काय केलंय संदीप? 21 ला 8 म्हणजेच 2 गुणाकारामध्ये 1, बेक बे बेचा तिसरा संदीप 8. त्याचप्रमाणे 32 ची फोड 3 गुणाकारामध्ये 2, 3 दोन्ही 6, 6चा तिसरा 216. पर्याय क्रमांक 3. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना सुटलं. हे जे नवीन होते त्यांना सुटलं नाही, पण जे जुने होते त्यांना सुटलं, कारण त्यांना लगेच ओळखू आलं की अशा टाइप मध्ये केलं. बरोबर. पुढे बघा. 5, 3, 8, 11, 19, 30. बरोबर. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखायची. साधी सोपी गणित असतात, अवघड नसतात. इथं काय केलंय बघा. 5, 3, 8, 11, 19, 30. बरोबर. 5 अधिक 3 किती? 8. 3 अधिक 8 किती? 11. 11 अधिक 8 किती? 19. 19 अधिक 11 किती? 30. आता 19 अधिक 30 किती संदीप? 49. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. बरोबर. काय केलंय? 2 संख्यांची बेरीज, पुढची संख्या, 2 संख्यांची बेरीज, पुढची संख्या, 2 संख्यांची बेरीज, पुढची संख्या, 2 संख्यांची बेरीज, पुढची संख्या. मग तू पण 19 अधिक 30 बरोबर 49. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपं वाटतं, पण काय होतं मित्रांनो, त्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 90 मिनिटं फेस करत असता त्यावेळेस तुम्हाला अडीअडचणी येतात, त्यावेळेस तुम्हाला हे अवघड वाटतं. म्हणून ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे? घरी असल्या प्रश्नांचा सराव गरजेचा आहे. पुढे बघा. 4, 16, 36, 64, 100. याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे 99% विद्यार्थ्यांना येणार आहे. बरोबर. बरं कमेंट करा. उत्तर कमेंट करायचं आहे. बरोबर. येणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना येणार. हे असं काय अवघड नाही. पुढे बघा. देश राष्ट्रपती तर राज्य काय? बरोबर. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, पालकमंत्री, राज्यपाल. बरोबर. काय होतं? देशाला संविधानिक पद जर राष्ट्रपती असेल तर राज्याला संविधानिक पद काय असतं संदीप? संदूर राज्यपाल असतं. बरोबर. संविधानिक पद राज्यपाल असतं. बरोबर. जर इथं देश पंतप्रधान असतं तर राज्य मुख्यमंत्री आलं असतं. पुढे बघा. आयत परिमिती तर वर्तुळाला काय? आयताची परिमिती म्हणजे काय रे? चारही बाजूंची बेरीज म्हणजे झाली, ह्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे झाली त्याची परिमिती. मग जर वर्तुळ दिलं तर वर्तुळाला काय असतो? हा जो टोटल असतो तो असतो वर्तुळाचा परिघ. काय असतो? वर्तुळाचा परिघ म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर. समसम. जर आयताची परिमिती असते तर वर्तुळाची तुम्ही व्यास वगैरे, क्षेत्रफळ वगैरे लिहू शकत नाही. परिमिती जशा तसंच पुढे लिहायचं आहे. ओके. पुढे बघा. 100 ला 20 तर 144 काय? बरोबर. 100 ला 20 तर 144. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं? 100 ला 5 न भागितलं, मग काय आलं? 20 आलं. मग ते 12 ला भागायला गेले, 12 ला भागायला गेले, मेळ लागला नाही. सॉरी, 144 ला भागायला गेले, मेळ लागला नाही. पण काय केलं माहितीये का? इथं बघा. 100चं वर्गमूळ किती? 10 गुणाकारामध्ये 2 बरोबर 20.
20 हे असे केलं. मग तिथं तुम्ही करू शकता काय रे संदीप, 144 च वर्गमूळ 12 गुणाकारामध्ये 2 12 दोन्ही 24. पर्याय क्रमांक 3 क्लोज. पुढे बघा, वेगळा घटक ओळखा. 125 64,216 बरोबर. 216 घनसंख्या, 1000 घनसंख्या आहे, 64 घनसंख्या, 125 घनसंख्या. पण इथं 64 ही अशी संख्या आहे, 64 ही अशी संख्या आहे जी वर्ग पण आहे घन पण आहे. 8 चा वर्ग 64, 4 चा घन 64, म्हणून ही संख्या काय आहे हो वेगळी आहे हे लक्षात घाला. बरोबर. ज्यांना आपले क्लास जॉईन करायचे त्यांनी क्लास जॉईन करा. व्हिडिओ जागेवर थांबवा, हे सगळं वाचून घ्या. काही प्रॉब्लेम आला तर आपला मोबाईल नंबर आहे, कॉल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.